नमस्कार मित्रांनो, माझं नाव दीप्ती. आज मी तुम्हाला इयत्ता 10वीत असताना इंग्रजी विषयात पास होण्यासाठी मला काय काय करावं लागलं ते सांगणार आहे. आणि माझी खात्री आहे ते सगळं ऐकून तुम्हाला नक्कीच मजा येईल. पण गोष्ट चालू करायच्या आधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आणि शेवटी गोष्ट आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. मित्रांनो, ही गोष्ट साधारणतः 2 ते 3 वर्षापूर्वीची आहे. त्यावेळेस मी 10वीच्या वर्गात शिकत होते. मित्रांनो, शाळेत असताना सगळ्या मुलींमध्ये दिसायला मी खूप छान होते. माझ्याकडे ते सगळं होतं जे प्रत्येक माणसाला माझ्याकडे वळून पडण्यास भाग पाडत असे. त्यामुळे आमच्या शाळेत सगळ्यांचा आवडीचा विषय मीच होते. मित्रांनो, मी दिसायला सगळ्या मुलींमध्ये अव्वल होते, पण अभ्यासात मात्र ठ होते. म्हणूनच मी कॉलेजला जाण्याच्या वयात सुद्धा अजून 10वीच्या वर्गात होते. मी पहिल्या वर्गापासून 10वीच्या वर्गात जाईपर्यंत 3 वेळेस नापास झाले होते आणि कशीबशी 10वीत पोचले होते. आता मी 10वीत कशी पास होणार हे माझ्या पुढं आणि माझ्या घरच्यांपुढं एक मोठाच प्रश्न होता. 10वीत गेल्यापासून घरचे सतत अभ्यासाला बस, अभ्यास कर म्हणून किटकिट करू लागले. मित्रांनो, बाकीच्या विषयात मला पास होण्यापुरते मार्क मिळतील त्याची मला खात्री होती. पण एक विषय असा होता जो माझ्यासमोर संकट बनून उभा होता. तो म्हणजे इंग्रजीचा विषय. त्यातलं मला काहीच कळत नव्हतं. इंग्रजीत मी नापास होणार हे पक्कं होतं. तरी देखील मी प्रयत्न करायचं ठरवलं. वर्गात लक्ष देऊन शिकू लागले, पण काहीच लक्षात येत नव्हतं. काही खाजगी क्लासेस लावून बघितले तरी पण पालत्या घडावर पाणीच. आता बघता बघता वर्षातील पहिली सराव चाचणी आली आणि त्यासाठी मी खूप अभ्यास केला. बाकीच्या विषयात मला बऱ्यापैकी मार्क मिळाले, पण इंग्रजी मला मात्र जमलं नाही आणि पहिल्याच सराव चाचणीत मी इंग्रजी विषयात नापास झाले. पण काही हरकत नाही, पुढच्या चाचणीत चांगला अभ्यास करू असं म्हणत 6माही परीक्षेत पण मी 2 विषयात नापास झाले. आता तर माझे बाबा खूपच संतापले आणि मला म्हणाले, हे बघ दीप्ती, यावर्षी तू 10वीच्या वार्षिक परीक्षेत नापास झालीस तर यापुढे मी तुला शिकवणार नाही. तसं पण तुझं आता लग्नाचं वय होत आलंय. चांगलं पोरगं बघून सरळ तुझं लग्न उरकून येईन. बाबांचा संताप बघून मला खूप रडू येऊ लागलं. मी त्या दिवसभरात जेवले पण नाही. रात्री न जेवता झोपी गेले. शेवटी दुसऱ्या दिवशी माझी आई माझी समजूत काढायला आली आणि ती मला समजावत म्हणाली, काळजी करू नकोस बाळा, होईल काहीतरी. तू फक्त मन लावून अभ्यास कर, मग तू नक्की पास होशील बघ. मी देखील माझ्या आईला खूप अभ्यास करेन आणि बाबांना पास होऊन दाखवेन असं वचन दिलं. त्या दिवशी माझी आई तिच्या एका मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नाला जाणार होती. त्यात बाबांना कामावरून सुट्टी नव्हती, म्हणून तिने सोबतीला मला येतेस का म्हणून विचारलं. मी देखील आईबरोबर लग्नासाठी जायला लगेच तयार झाले आणि आम्ही लग्नाच्या ठिकाणी पोचलो. तिथे माझ्या आईचे सगळे जुने मित्रमैत्रिणी भेटले. मग काय, माझी आई गप्पा गोष्टी करण्यात हरवून गेली. तिचं माझ्याकडे बिलकुल लक्ष नव्हतं. ती तिच्या मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारण्यातच मग्न होती. शेवटी मी कंटाळून आजूबाजूला फिरू लागले. तेव्हा माझ्या लक्षात आलं की तिथे असणारे काही मुलं माझ्याकडे बघत आहेत. त्यातलाच एक मुलगा जो मला खूप वेळ बघत होता. मी देखील मधून त्याच्याकडे चोरून बघत होते, कारण तो दिसायला खूपच छान होता. थोड्या वेळाने तो माझ्या दिशेने येऊ लागला. तशी माझ्या काळजात धडधड वाढू लागली. तो येऊन आता माझ्याशी काय बोलणार याचा मी विचार करू लागले आणि तो माझ्या अगदी जवळ येऊन पोचला आणि मला म्हणाला, ए हाय, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. माझ्यासोबत जरा बाजूला येतेस का? मला आता कळत नव्हतं की मी याच्यासोबत जाऊ की नको. खरं सांगायचं झालं तर मुलगा खूपच देखणा होता आणि अगदी चित्तचोर होता. त्यामुळे पहिल्या नजरेत असताना माझ्यावर काहीतरी जादू केली होती. त्यामुळे आपसुकच मी त्याच्या मागून चालू लागले आणि तो एका ठिकाणी जाऊन थांबला. तिथे माणसांची रहदारी फारच कमी होती. मी देखील आजूबाजूला कोणी ओळखीचं नसल्याची खात्री करून त्याच्यासमोर थांबले आणि मग तो मुलगा बोलू लागला,
सुरुवातीला त्याने मला माझं नाव विचारलं. मी देखील माझं नाव त्याला सांगितलं. त्याने त्याचं नाव अक्षय असल्याचं मला सांगितलं. हळूहळू मी देखील त्याच्या गोड बोलण्यात फसू लागले. तो आता माझी तारीफ करू लागला आणि मी त्याच्यात गुंतू लागले. तेवढ्यात तो मला म्हणाला, दीप्ती, तुझी काही हरकत नसेल तर आपण त्या शेजारी असलेल्या रूममध्ये जाऊया का? त्या खोलीत जाऊन आपण निवांत गप्पा मारत बसू. मित्रांनो, तो असं बोलताच मी विचार करू लागले की माझी याच्याशी नक्कीच ओळख झाली आणि त्या खोलीत त्याच्यासोबत एकटे जाणं योग्य ठरेल की नाही. आणि दुसरं म्हणजे त्या खोलीत आम्हा दोघांना जर का कोणी पाहिलं तर लोक काय विचार करतील. पण खरं सांगू का मित्रांनो, तो मुलगा खूप गोड होता. त्याला नाही बोलायचं माझं मन होत नव्हतं. शेवटी मी मनाशी ठरवलं, काय होईल ते होईल, जाऊया आपण त्या खोलीत त्याच्यासोबत. हे सगळं माझ्या डोक्यात विचारचक्र चालू असताना तो मुलगा मला म्हणाला, हॅलो दीप्ती, अगं कुठे हरवलीस? कसला एवढा विचार करतेस? जर का तुझा माझ्यावर विश्वास असेल तर आपण त्या खोलीत जाऊ आणि काळजी करू नको. त्या लग्नाच्या हॉलचा मालक मला मित्रच आहे. त्या खोलीत आपल्या दोघांशिवाय कोणी येणार नाही. मित्रांनो, शेवटी हो नाही करत मी त्याच्यासोबत त्या खोलीत गेले. खोलीत शिरताच त्याने आतून दरवाजा लावून घेतला आणि नंतर बंद खोलीत त्याने माझ्यासोबत काय केलं हे तुम्हाला मी या कथेच्या दुसऱ्या भागात सांगणार आहे. आणि हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे की मी इंग्रजीच्या विषयातच नव्हे तर सगळ्याच विषयात मी चांगल्या मार्काने कशी पास झाले. त्यामुळे दुसरा भाग ऐकायला विसरू नका. लवकरच तो मी तुम्हाला सांगेन. मग भेटूया लवकरच